started. ओके, इट्स वर्किंग परफेक्टली. हां, VPC मध्ये आतापर्यंत आपण काय काय केलं ते सांगा. VPC मध्ये आपण काय काय बघितलेलं आहे ते सांगा. काय बघितलंय का? काय बघितलंय? व्हॉट इज VPC? व्हॉट इज VPC? काय? येस, एक आयसोलेटेड एन्व्हायरमेंट तुम्हाला प्रोव्हाइड करतो. तुमचं ऑर्गनायझेशन, तुमचं प्रायव्हेट नेटवर्क तुम्ही तिथे क्रिएट करू शकता, जे की आयसोलेटेड असणार, पब्लिकमध्ये जाणार नाही. जोपर्यंत तुम्ही तिथे तुमच्या लेवलच्या परमिशन्स पॉलिसी लावणार नाही, तुमचे टार्गेट ग्रुप रिसोर्सेस लावणार नाही, तोपर्यंत तो बाहेर एक्सेस करू शकणार नाही किंवा बाहेरचा व्यक्ती तिथे एक्सेस करू शकणार नाही. एक कम्प्लीट तुमचं स्वतःचं नेटवर्क, एक ऑर्गनायझेशन कन्सिडर करा. प्रायव्हेट VPC मीन्स व्हर्च्युअल नेटवर्क तुम्हाला जर क्रिएट करायचं असेल, मी एक्झाम्पल पण तुम्हाला सांगितलं होतं की आपण जर आपलं स्वतःचं ऑर्गनायझेशन क्रिएट करतोय, स्वतःचं एक रूम बनवायची आहे आपल्याला, राईट. तर हे एक रूम आपण स्वतःची बिल्डअप करायला गेलं तर किती वेळ लागेल? भरपूर टाइम लागेल, इन्फ्रास्ट्रक्चर लागेल, देन त्यासाठी कॉस्टिंग लागेल, पूर्ण काही गोष्टी आपल्याला स्वतःहून मॅनेज कराव्या लागेल. बट AWS काय म्हणतो? AWS इज नथिंग बट अ पब्लिक क्लाउड. AWS काय म्हणतो? माझ्याकडे ऑलरेडी अवेलेबल आहे, ऑलरेडी अवेलेबल आहे, तुम्ही या आणि यूज करा, तुमच्या पद्धतीने यूज करा. जसं की हे बिल्डिंग आहे पब्लिक, बट ही जी रूम आपण यूज करतो, ही रूम काय करतोय? पब्लिकवाल्याने आपल्याला दिली आहे रेंटेड बेसिसवर, राईट. बट हे रूम यूज करण्याचा पण काय करतो तो? जेवढे रिसोर्सेस यूज करणार तेवढ्या रिसोर्सेसवर तो पे ॲज यू गो वाला मॉडेल अप्लाय करेल. कळलं? सो सेम इथे पण आपण यूज करतोय, स्वतःचं एन्व्हायरमेंट आपण क्रिएट करणार आणि आपण डायग्रामॅटिकली बघितलेलं आहे की कशा पद्धतीने काम होतं. एक कम्प्लीट नेटवर्क, VPC नेटवर्कमध्ये आपण काय करतो? या नेटवर्कला 2 पार्टमध्ये डिवाइड करतो, पब्लिक आणि प्रायव्हेट असणार. दोन सबनेट्स तुम्ही इथे क्रिएट करू शकता. ते कोणते? पब्लिक सबनेट आणि प्रायव्हेट सबनेट. तर हे प्रॉपर स्ट्रक्चर मी तुम्हाला अंडरस्टूड करून दिलेलं आहे. यामध्ये कोणाला काही इश्यू होतं का? पब्लिक आणि प्रायव्हेट कन्सिडर करा. या मोठ्या नेटवर्कला आपण 2 पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे. देन त्यानंतर या सबनेटमध्ये आपण काय करतो? याला एक व्हर्च्युअल मशीन देतोय. ओके. जर इथे पब्लिक आपण इनेबल केलं नाही तर हा सुद्धा काय असेल? प्रायव्हेट असेल. आणि नेटवर्क VPC मध्ये बाय डिफॉल्ट सगळ्या गोष्टी प्रायव्हेट असतात. बाय डिफॉल्ट काय असेल? सर्व प्रायव्हेट. हा सबनेट सुद्धा प्रायव्हेटच असणार. जोपर्यंत याला आपण पब्लिकली इनेबल करणार नाही, हा पब्लिक सबनेट बनणार नाही. आणि यामध्ये इन्स्टन्स जो क्रिएट करणार, हा इन्स्टन्स इंटरनेटवर जाणार नाही. पब्लिक इनेबल करू तेव्हाच याला पब्लिक IP मिळणार आणि तेव्हाच तो इंटरनेटवर जाऊ शकणार. कळलं? सो VPC बघितलंय. सबनेट, व्हॉट इज सबनेट? सबनेट इज नथिंग बट अ वर्ड. काय असतंय? ऑनलाईन तुम्ही पण सांगू शकता. एक पूर्ण नेटवर्कला छोट्या पार्टमध्ये डिवाइड करणे म्हणजेच काय करणे? सबनेट क्रिएट करणे. इट्स नथिंग बट अ स्मॉल पार्ट ऑफ युअर नेटवर्क. नेक्स्ट, हा सबनेट क्रिएट झाल्यानंतर याला जायचं इंटरनेटवर एक्सेस काहीतरी करायला. तर कसं जाणार? त्यासाठी तुम्हाला काय पाहिजे? राऊट टेबलची आवश्यकता पाहिजे, ज्याच्याकडे पाथ अवेलेबल असणार. आणि जाण्यासाठी गेटवे, इंटरनेट गेटवे अवेलेबल आहे, हा एक असणे आवश्यक आहे. याच्या थ्रू तुम्ही इंटरनेटला ऍक्सेस करणार, कनेक्ट करणार. कळलं? ओके. देन आपल्याकडे प्रायव्हेट आहे. तर हा प्रायव्हेट सबनेटमध्ये प्रायव्हेट VM आपली एक क्रिएट केली आहे. तर ही कशी जाणार इंटरनेटपर्यंत? याला युझिंग नॅट गेटवे आपण काय करू शकतो? इंटरनेटवर पाठवू शकतो. हा पूर्ण कन्सेप्ट मी आपण चेक केला. आता हा प्रॅक्टिकली बघू. प्रॅक्टिकली VPC कसं क्रिएट करायचं? सो दिस इज नथिंग बट अ डॅशबोर्ड. यामध्ये पूर्ण गोष्टी तुम्हाला इझिली बघायला मिळेल. VPC, सबनेट, राऊट टेबल, इंटरनेट गेटवे, ह्या 4 गोष्टी आज आपल्याला करून बघायच्या आहे. क्लिअर? देन एंड पॉइंट सर्व्हिस आहे, नॅट गेटवे आहे. नॅट गेटवे पण दिसते इथे, VPC पेअरिंग पण दिसतंय. जर तुम्ही क्रिएट केलेलं असणार आहे तर इथे तुम्हाला दिसेल. बट हे इथे जे काउंट दिसतंय 1 2 1 1, हे कोणी क्रिएट केलेलं आहे? हे AWS स्वतःच आहे, डिफॉल्ट वालेलं आहे. की या नेटवर्कमध्ये नावात
कॅलिफोर्नियामध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्ही यांचा यूज करा. आणि आतापर्यंत जे इन्स्टन्सेस क्रिएट केले ते ह्यामध्येच क्रिएट होत होते, ह्यामध्येच क्रिएट होत होते. कळलं का? आपण स्वतःचं क्रिएट केलेलं आहे का? नाही. तर जे काही क्रिएट केले आपण इन्स्टन्सेस ते कुठे क्रिएट झालेत? या VPC मध्ये, या सबनेट्समध्ये, या राऊट टेबल आणि या इंटरनेट गेटवे थ्रू ते इंटरनेटवर ऍक्सेस करू शकत होतो आपण. बट आता आपल्याला AWS ने क्रिएट केलेलं डिफॉल्टवाले पाहिजेच नाही. काय करणार आपण? आता आपल्या पद्धतीने बनवणार. कळलं? सो ते करण्यासाठी सर्वात आधी आपण जाणार VPC वर. बाय डिफॉल्ट वाला आहे, आपल्याला हा नको. क्रिएट VPC, इच अँड एव्हरी स्टेप्स तुम्हाला माहिती पाहिजे, कारण समोर डेव्हऑप्स मध्ये कामात येईल. ठीक आहे? सो लेट्स डू इट. VPC ओनली. इथे काय दिलेलं आहे? VPC ओनली आणि VPC अँड मोर. VPC आणि मोर मीन्स सबनेट पण इथेच बनवणार, राउटेबल पण इथेच बनवणार, सगळ्या गोष्टी इथेच बनवणार. बट आपण 1 बाय 1 जाऊ. VPC किती स्टेप दिलेला आहे? इथे 2-3 स्टेप आहे. इथे काय देणार आपण? नाव देणार. स्क्रीन शेअर्ड आहे का रे? आहे. सो माय VPC कन्सिडर करा. नाव सिंपल नाव देतोय आपण, काही एक्स्ट्रा करायची गरज नाहीये. आणि ह्या डायग्रामला तुम्ही लक्षात घ्या, नाव दिलं आहे, देन त्यानंतर काय द्यायचं असते? नेटवर्क असाइन करायचा असतो. नेटवर्क मीन्स एक IP रेंज ज्यामध्ये तुम्हाला तुमचं ऑर्गनायझेशन चालवायचं आहे, कंपनी चालवायची. कळलं? हां. तर इथे मग आता आपण देणार काय? IP रेंज 10.0.0.0/16 देतोय. 16 मीन्स किती IP ॲड्रेसेस झाले? 16 मीन्स किती IP ॲड्रेस झाले? आला का अभ्यास करून IP ॲड्रेसेसचा, सबनेटिंगचा? नाही केला ना? करा, कारण हेच इम्पॉर्टंट आहे समोर. तर हा आपला एक नेटवर्क डिफाईन करतोय आपण इथे. देन त्यानंतर आपण काय करणार? टेनेन्सी वगैरे यावर आपल्याला आता जायची गरज नाही आहे. टेनेन्सी मीन्स किरायदारी. काय काय अवेलेबल आहे? डेडिकेटेड. जर मी तुम्हाला EC2 शिकलो तेव्हा डेडिकेटेडचा अर्थ सांगितलेला आहे. काय असते डेडिकेटेड मीन्स? पर्टिक्युलर मशीन असते AWSच्या डेटा सेंटरमध्ये. त्या मशीनवर आपण काय करतो? आपला इन्स्टन्स क्रिएट करतो. ती मशीन जी आहे, एक डेटा सेंटरमधली जी मशीन आहे, ती मशीन, फिजिकल मशीन आपण आपल्यासाठी अलॉट करतो. सो डेडिकेटेड होस्ट म्हटलं जाते त्याला. कळलं का? तर जर तुमचं तसं काही असेल इथे एन्व्हायरमेंट, तर तुम्ही काय करणार? डेडिकेटेड करणार. म्हणजे हा VPC पर्टिक्युलर त्या डेडिकेटेड मशीनवर क्रिएट होणार, जे तुम्ही स्वतःसाठी अलॉट करताय. कळलं? बट लेट्स डू इट डिफॉल्ट. डिफॉल्ट म्हणजेच कुठेही क्रिएट होऊ दे, आपल्याला फरक पडणार नाही. VPC इन्क्रिप्शन कंट्रोल सध्या काहीच नाही करायचं आहे आपल्याला. मॉनिटर मोडमध्ये जायचं असेल तर जाऊ शकतो. मॉनिटरमध्ये काय तर प्रॉपरली आपण काय करणार? तर याला मॉनिटर करू शकतो, असं काही आहे. ठीक आहे? सिम्पली समजलं? ॲडिशनल चार्जेस अप्लाय. दिसतंय का इथे? ॲडिशनल चार्जेस अप्लाय जर आपण काही वेगळ्या गोष्टी यूज करतोय तर. काय केलं आपण इथे? आता फक्त नाव दिलंय आणि नेटवर्क दिलेलं आहे. बाकी काहीही एक्स्ट्रा करत नाही आहोत. टॅग त्याने ऑटोमॅटिक घेतलेला आहे. आणखी काय केलं का? काय केलं का एक्स्ट्रा? नाही. आपण रिजन मध्ये कोणते आहोत? नॉर्थ कॅलिफोर्निया, एवढं लक्षात ठेवायचं. आणि VPC किती क्रिएट करता येतात एका रिजन मध्ये? किती? 5 VPC क्रिएट करता येतात. आणि प्रत्येक VPC मध्ये किती सबनेट असू शकतात? 200 पर VPC. करेक्ट? ओके, गुड. सो ॲटलिस्ट तुम्ही तेवढा अकाउंट माहिती केला आहे. माहिती आहे, बाकीच्यांनी नसेल वाचलं तेवढं, बट ठीक आहे. सो क्रिएट VPC 2 टर्म्समध्ये हा क्रिएट होऊन जाईल VPC. काही एक्स्ट्रा करायची गरज पडली का? नाही. तर आपला VPC इथे क्रिएट झाला आहे. माय VPC डिटेल तुम्ही इथे बघू शकता. नेटवर्क वगैरे तुम्ही काय दिलेलं आहे. आता जेव्हा आपण हे काम करतो ना VPC वगैरे, तर यासोबत भरपूर साऱ्या गोष्टी बाय डिफॉल्ट क्रिएट होतात. VPC जेव्हा आपण क्रिएट करतो त्याच्यात भरपूर साऱ्या गोष्टी बाय डिफॉल्ट क्रिएट होतात. तर त्यापैकी कोणत्या तरी एक असतो DHCP ऑप्शन सेट.
एक असतो राऊट टेबल, मेन राऊट टेबल. आता ह्या डायग्राममध्ये आपल्याकडे VPC क्रिएट झालाय आणि राऊट टेबल ऑटोमॅटिक क्रिएट झालेला आहे. कळलं? DHCP ऑप्शन सेट त्याचं वगैरे सोडून द्या, काही ते नंतर बघू. आणखी काय काय झालेलं आहे? एक ACL दिसतंय, नेटवर्क ACL, ॲक्सेस कंट्रोल लिस्ट ऑटोमॅटिक क्रिएट झालेलं दिसतंय इथे. आणखी काही आहे का? तर इथे आता हा VPC आहे. रोड मॅप दिसतोय, रिसोर्स मॅप, VPC क्रिएट आहे. बट हा कुठे चाललाय का? राऊट टेबल एक क्रिएटेड आहे, या राऊट टेबल पर्यंत पण चाललाय का तो? नाही. काय पाहिजे मधात? सबनेट्स पाहिजे. सबनेट्स आहेत का? नाही. क्रिएट करा, सबनेट्स वर या. हे बाय डिफॉल्ट वाले सबनेट्स आहेत, आपण यूज करणार का? नाही. आपण आपले क्रिएट करणार आपल्या VPC साठी. सो सबनेटचं नाव VPC. हा, सबनेट कशावर लागलेले आहेत? हे सबनेट कुठल्या नेटवर्क मध्ये आहेत? आपल्या VPC मध्ये. तर आपला VPC कोणता आहे? माय VPC. सिलेक्ट करा. अंडरस्टूड? नेटवर्क दिसतो इथे, असोसिएट नेटवर्क, देन सबनेट. सबनेटचं नाव काय द्यायचं आहे? तर डायग्राम मध्ये आपण सेल्स दिलेले आहे, तसंच करू. और सिंपली यू कॅन गो विथ, मी याला पब्लिक नाव देतो, पब्लिक सबनेट सेल्स असं देतो, जेव्हा तुम्हाला समजून नाही. कळलं? ओके. देन अवेलेबिलिटी झोन. मी काय म्हटलं होतं की हा एक जो सबनेट आपण क्रिएट करतो, हा सबनेट कुठे असतो? अवेलेबिलिटी झोन मध्ये असतो. तर आता कुठल्या अवेलेबिलिटी झोन मध्ये द्यायचं आहे ते तुमच्यावर डिपेंड करते. दोन आहेत कॅलिफोर्नियामध्ये, दोन्ही मध्ये करायचं, एक सिलेक्ट करावं लागेल. बट जर आपण नो प्रेफरन्स दिलं तर तो ऑटोमॅटिक कॅप्चर करेल. कळलं? बट काय करू? दोन वेगवेगळ्या ह्याच्यात करू शकतो आपण. हा 1A मध्ये ठेवू, तो 1C मध्ये ठेवू. अंडरस्टूड? सो एक सबनेट दिला इथे. देन त्यानंतर याचा IP रेंज काय ठेवायचा आहे? IP रेंज काय करायचं आहे? तर इथे आपल्याला 65,000 काहीतरी क्रिएट होतात IP ॲड्रेसेस. आता त्या 65,000 पैकी आपल्याला सेल्स टीमला किती द्यायचे? 200 इनफ राहील. आपण जास्त काय नाही करणार, 200 इनफ राहील ना. मग 200 जर IP ॲड्रेस द्यायचे आहेत तर कोणता CIDR आपण यूज करू शकू? कोणताही CIDR यूज करू शकू? तुम्ही नाही आले अभ्यास करून, क्या बात आहे. तर इथे आपल्याला नेटवर्क मध्ये हा VPC CIDR दिसतोय. सबनेट CIDR आपण इथे देणार 10.0.0.0/24. कळलं का? आता काय होईल? त्या 65,000 पैकी 255 IP या सेल्स ग्रुपला मिळतील. कळलं का? काय होतं इथे? कळलं? पक्का? तर 65,000 इथे IP दिलेले आहे आपण, आणि त्यानंतर त्यातल्या 255 IP ॲड्रेस आपण याला असाइन करतोय युजिंग /24. आलं? हे तुम्हाला तुमचे कन्सेप्ट क्लिअर करायचे IP सबनेटिंग बद्दलचे. तुमचं ऑलरेडी झालेलं आहे लिनक्स मध्ये. क्लिअर? सी हिअर 256 IP ॲड्रेसेस. काही IP बाय डिफॉल्ट काय असतात? असाइन असतात, रिझर्व्ड असतात, तर ते इथे कन्सिडर केल्या जात नाही. म्हणून मी 255 254 असं बोलतोय. ते नंतर बघू काय आहे, कसं आहे. काही ऑलरेडी रिझर्व्ड असतात, हे तुम्हाला पण आयडिया आहे. ठीक आहे? सो देन त्यानंतर की पेअर द्या इथे. नेम किंवा पब्लिक सबनेट ऑलरेडी दिलेला आहे आणि ऑलरेडी घेतलेला आहे. आपल्याला एक्स्ट्रा काही करायची गरज आहे का? तर हा झाला तुमचा सबनेट, पहिला सबनेट. दुसरा सबनेट क्रिएट करा इथे. अजून कुठे मागे पुढे करायचं आहे रे हे. समजलं? अप म्हणजे इकडे स्लॅश डाऊन, आणि हे इथे करायचं असेल तर मागे पुढे. हा, इथे पण कळतं ना तुम्हाला. आता हे 23 केलं तर बघा IP ॲड्रेस वाढत चालले आहेत.
आणि हा जर 16 वर घेऊन गेले तर तुम्ही किती होईल 65,535 म्हणजे हा सेम झाला. नेटवर्क हा सेम झाला. नेटवर्क डायरेक्टली आपण असेल सबनेटला पूर्णच्या पूर्ण करू शकत नाही. नेटवर्क अख्खा सबनेट मग यानंतर दुसरा सबनेट क्रिएट करू शकणार का इथे नाही. आयपी राहिलेच नाही आपल्याकडे. सो इट्स ऑलवेज 24 अँड अबोव. 32 आयपी द्यायची असेल फक्त तर 27. तर इथे कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. डिपेंड्स ऑन यू की काय करू शकता. मॅक्झिमम किती देऊ शकतो आपण 28. कळलं. सो व्हॉट वी नीडेड 200. त्यापेक्षा जास्त 128 द्यायचे असेल तर होऊ शकेल का पॉसिबल. 200 ची रिक्वायरमेंट आहे. 128/25 चालेल का नाही चालणार. 24 चालेल राईट. आता हे तुमचं थोडंसं क्लिअर करून या. आणखी चांगला अभ्यास करा यामध्ये तुम्हाला समजेल. नाहीतर एक काम करू याच्यावर सेपरेट सेशन ठेवू आपण. सबनेटिंग नेटवर्किंग हे जे काही आहे जर तुमचं क्लिअर नसेल तर मला सांगा तसं. क्लिअर. हां तर पहिला सबनेट झाला. ओके. नेक्स्ट दुसरा सबनेट. दुसऱ्या सबनेटला आपण नाव देऊ काय मार्केट और प्रायव्हेट सबनेट मार्केटिंग. क्लिअर आहे. असं नाव देतोय. म्हणजे आता हे कोणासाठी आहे मार्केटिंग और लेट्स कन्सिडर डेटाबेस. कळलं. कारण हा डेटाबेस असा पोर्शन आहे ज्याला आपण कुणालाही पब्लिकली ऍक्सेस करू देणार नाही. तुमचा फोन आहे. तुमच्या फोन मधला सगळं सेक्शन तुम्ही पब्लिकली ऍक्सेस करू देता का. तुमच्या फ्रेंड्सला ऍक्सेस करू देता का नाही. काहीतरी हिडन मध्ये ठेवता ना. तो हिडन पार्ट म्हणजेच काय राहणार आपला डेटाबेस ज्याला कुणी ऍक्सेस करू शकणार नाही. कळलं. ओके. नो प्रेफरन्स असं राहणार का नाही. एक अवेलेबल झोन दिलाय. नेक्स्ट नेटवर्क व्हीपीसीचा दिसतोय आणि इथे आपल्याला काय द्यायचं आहे आता. इथे काय द्यायचं आहे नेटवर्क डिफरंट द्यायचं. डिफरंट द्यायचं आहे. इथे बघा आपण काय केलंय फर्स्ट याला 00/24 दिलंय. तर इथला आपण नेटवर्क थोडासा डिफरंट ठेवू. 1.0 ठेवू आणि /24 देऊन देऊ. तर इथे सुद्धा आपण एकदम सेपरेट याला आयडेंटिफिकेशन प्रॉपरली करू शकतो. हो. सो 256 इथे पण होणार. क्लिअर झालं एवढा. आता हे जे दोन्ही क्रिएट होणार सबनेट हे बाय डिफॉल्ट काय असणार आहे प्रायव्हेट असणार आहे. भलेही मी इथे नाव देतोय पब्लिक. हे फक्त नाव दिलेलं आहे. पब्लिक अजून केलंय का आपण नाही. याला करावं लागेल नंतर. तर आधी क्रिएट करा. सो क्रिएट पब्लिक सबनेट्स. पहिला सबनेट एक दुसरा सबनेट एक झालेत आपले दोन क्रिएट सबनेट. ओके. आता पब्लिक वर जाऊ आणि चेक करू काय काय डिटेल्स अवेलेबल आहे. तर सबनेट आयडी आहे. अवेलेबिलिटी सबनेट ARN दिसतोय अवेलेबल आहे. ब्लॉक पब्लिक ऍक्सेस नेटवर्क ACL वगैरे काही गोष्टी दिसतंय का. आपल्या BPC ला अटॅच आहे हे दिसतंय. एक अवेलेबिलिटी झोन जो आपण दिला तो दिसतोय आणि बाकी भरपूर साऱ्या गोष्टी. राउटेबलची इन्फॉर्मेशन आहे का नाही आहे. कुठल्याही राउटेबलला दिलंय का आपण याला नाही. हा बघा आता अवेलेबल IP ऍड्रेस किती झाले इथे 251. बाकीचे 4 कुठे गेले. 5 IP ऍड्रेसेस रिझर्व्ड असतात. ठीक आहे. ते सांगतो मी नंतर. सध्या आपण हा पूर्ण एन्व्हायरमेंट क्रिएट करू. क्लिअर. ओके. नेक्स्ट फ्लो लॉग. आता फ्लो लॉग मध्ये बघू काय असते. फ्लो लॉग आलाय का अजून नाही आहे. राउटेबलची इन्फॉर्मेशन असेल का नाही आहे. नेटवर्क ACL आहे का नाही आहे. CIDR रिझर्वेशन शेअरिंग काही दिलेलं आहे का इथे कारण आपण काही क्रिएटच केलेलं नाही अजून. कळलं. ऍक्शन्स वाला ऑप्शन दिसतोय वरती. ऍक्शन्स मध्ये जा. इथे सारे भरपूर सारे ऑप्शन्स दिसेल. कारण आता हे इकडे काही दिसत नाहीये कारण आपण काही केलेलं नाहीये. तर इथे तुम्हाला दिसेल व्ह्यू डिटेल्स क्रिएट फ्लो लॉग्स एडिट सबनेट सेटिंग्स एडिट नेटवर्क ACL असोसिएशन एडिट राउट टेबल असोसिएशन CIDR रिझर्वेशन एडिट करू शकतो सगळ्या गोष्टी.
इकडे पण करायला ऑप्शन असेल, एडिटवाला ऑप्शन दिसतंय का? नाही आहे. पण कुठून करू शकतो आता ते समजलं. इथे ॲक्शन्स पण आहे, इथे तर हे फ्लो लॉगवाला आहे, पण इकडे कळलं. तर एडिट सबनेट सेटिंग्स, एडिट सबनेट सेटिंग्स मध्ये जाऊन काय काय अवेलेबल आहे ते बघू. कळतंय. आता यापैकी ह्या सबनेटला मला काय करायचं आहे, पब्लिक बनवायचं. तर इथे दिसतंय इनेबल ऑटो असाइन पब्लिक आय पी ॲड्रेसेस, याला क्लिक करणार. ऑटो असाइन आय पी ॲड्रेस पब्लिक IPv4 आहे अवेलेबल. कन्फ्युजन काही? ओके. जर जेव्हा आपण याला क्लिक करणार तेव्हा काय होईल, पब्लिक IP असाइन होणार. कुणाला? आपल्या सबनेटसाठी हा सबनेट काय होईल, पब्लिकली अवेलेबल होणार. कळलं. पब्लिक बनणार. याच्या आतमध्ये जर आपण एखादा इन्स्टन्स क्रिएट करतोय तर त्याला पब्लिक IP अलॉट होईल. ऑटो असाइन, असाइनमेंट होणार पब्लिक IPची. कळलं. नेक्स्ट रिसोर्स बेस नेम, RBN वगैरे हे बाकी काही करायची गरज नाही. सध्या एकच ऑप्शन आपल्याला करायचं होतं, दिस वन. सेव्ह इट. आता जर हे मी प्रायव्हेट ज्याला नाव दिलेलं आहे त्याच्यासाठी केलं तर तो प्रायव्हेट राहणार का? नाही, तो पब्लिक म्हणून जाणार. कळलं. आता हे एक गोष्ट लक्षात ठेवायची की बाय डिफॉल्ट कितीही सबनेट क्रिएट करा ते सगळे पब्लिक नसणार, सॉरी सगळे प्रायव्हेट असणार. ओके, काय असणार? सगळे प्रायव्हेट असणार. पब्लिक तुम्हाला क्रिएट करावं लागेल, तो ऑप्शन इनेबल करावा लागेल. कसं करायचं समजलं? ओके. सो दोन्ही सबनेट्स आहेत. आता ह्या सबनेट्स मध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक इन्स्टन्स क्रिएट करायचा आहे. सो गो टू EC2. S3 नाही पाहिजे आपल्याला, EC2 पाहिजे. S3 वर चुकून क्लिक झालंय. सो EC2 ओपन करू आपण आणि एक इन्स्टन्स क्रिएट करू. जर हा स्ट्रक्चर तुम्हाला प्रॉपर समजलेला आहे तर आपण यालाच फॉलो करतोय आणि हाच असतो. कुठेही जा, कुठल्याही क्लाउडमध्ये जा, अशाच पद्धतीने काम होतं. फक्त नावं वेगवेगळे असणार. तिकडे गेटवे असणार, इथे इंटरनेट गेटवे आहे, तिकडे फक्त गेटवे असू शकते. इथे राऊट टेबल आहे, तिथे पाथवे असू शकते, काही असू शकते वेगळे नाव. कळलं. सो EC2 इथे येतोय आपण आणि एक इन्स्टन्स आपण आपल्या VPC मध्ये क्रिएट करणार. ते कसं करणार? लॉन्च इन्स्टन्स बघून घेऊ ना आपण. प्रॅक्टिकली बघायचंच आहे आपल्याला सगळ्या गोष्टी. ओके. सो एक इन्स्टन्स माय instance my VPC. okay, my instance in my VPC. so OS वगैरे ते सिलेक्ट करून टाकू पटापट. ओके. 24 असला तरी काय फरक पडत नाही, बट इट्स वन आय एम ट्रस्टेड मोर. 22.04 तुम्ही 24 पण यूज करू शकता. तुम्हाला हे चेंज करायची गरज पडणार नाही. ओके. देन T3 बाकी की पेर देऊ आपण याला. मी माझी देतो जेणेकरून मी याला रियूज करू शकतो. एक्झिस्टिंग सिक्युरिटी ग्रुप. हा, आता हा पोर्शन दिसतोय ते नेटवर्कवाला. आता हा पोर्शन दिसतोय नेटवर्कवाला. इथे VPC हा कोणता दिलेला असणार आहे? VPC OBB दिलेला आहे. आणि VPCs मध्ये जर जाऊ आपण तर OBB कोणता VPC आहे? डिफॉल्ट वाला VPC आहे. हा, आपल्या VPC चा ID काय दिसतंय? 023 राईट. बट आता हे जे इथे बाय डिफॉल्ट मध्ये देतोय ह्या काय देतोय?
डिफॉल्ट VPCचा देतो, बट असं काय करायचं आहे का आपल्याला? नाही, डिफॉल्ट सेक्शन मध्ये जायचंच नाही आहे. हा, डिफॉल्ट मध्ये पब्लिकच आहे, तो प्रायव्हेट राहणार तर आपण इंटरनेट ऍक्सेस कसं करणार? जे AWS क्रिएट करून ठेवतोय ते पब्लिकवर जाण्यासाठीच क्रिएट करून ठेवतोय ना, तर तो प्रायव्हेट मध्ये देणार नाही आहे सध्या. जोपर्यंत आपण आपला VPC बनवणार नाही तोपर्यंत आपण प्रायव्हेट ऍक्सेस करू शकणार नाही, ते सगळं पब्लिक असणार आहे. So here we have to edit this option, and here you can see default of public default VPC. So just use our own VPC. Now इथे सबनेट मध्ये तुम्हाला हा EC2 इन्स्टन्स कोणत्या अवेलेबिलिटी झोन मध्ये, कोणत्या सबनेट मध्ये क्रिएट करायचं आहे हे सांगायचं आहे. कळलं? अवेलेबिलिटी झोन सबनेट दिसतंय इथे, तर प्रायव्हेट मध्ये क्रिएट केलं तर पब्लिक IP मिळेल का? नाही मिळणार. पब्लिक मध्ये करणार तर पब्लिक IP मिळणार, कारण पब्लिक ऑप्शन इथे इनेबल केला आहे आपण. अंडरस्टूड? काय कार्तिक, समजलं ना? नेक्स्ट, ऑटो असाइन पब्लिक IP इनेबल आहे, इथून सुद्धा आपण इनेबल डिसेबल करू शकतो, बट तो सबनेट लेवलचा ऑप्शन अवेलेबल करून ठेवणे आवश्यक राहणार. क्लिअर? इथे इनेबल डिसेबलचा ऑप्शन आलेला आहे, ठीक आहे. प्रायव्हेट वाले पण बघू आपण थोडा. इथे काय बाय डिफॉल्ट इनेबल आहे, आपल्याला आपण केलं का? नाही, बाय डिफॉल्ट इनेबल आहे. फायरवॉल मीन्स व्हॉट? सिक्युरिटी ग्रुप आहे आपल्याकडे क्रिएटेड, डिफॉल्ट आहे. आपल्या VPC मध्ये आपण काही सबनेट क्रिएट केलं आहे का? सिक्युरिटी ग्रुप क्रिएट केलाय का? नाही. हा VPC आपला VPC आहे, यामध्ये सगळ्या गोष्टी स्वतःला क्रिएट कराव्या लागतील. सिक्युरिटी ग्रुप पण आपण स्वतः क्रिएट करणार नाही. सर ते माहिती होतं ते कुठे केलं? अरे ते डिफॉल्ट मध्ये केलेलं आपण. कळलं? तर इकडे आपण काय करू? सिक्युरिटी ग्रुप क्रिएट करू. क्रिएट सिक्युरिटी ग्रुप. काय करणार? माय VPC SG. क्लिअर झालं आता? हा, तर सगळे सिक्युरिटी ग्रुप इथे वगैरे सगळे आपल्याला व्यवस्थित नवीन क्रिएट करावे लागते. सो कॉपी, डिस्क्रिप्शन पण. आता यामध्ये कोणते पोर्ट्स अवेलेबल करायचे ते तुम्ही करा. SSH आहे, फ्रॉम एनीवेअर. इफ यू वॉन्ट टू ऍड वन मोर, ऍड HTTP फ्रॉम एनीवेअर. कळलं एवढं? ओके. बाकी आपल्याला एक्स्ट्रा करायची गरज नाही आहे. 8 GB इनफ आहे. ॲडव्हान्स मध्ये जाऊन तुम्हाला काही इन्स्टॉलेशन करायचं असेल तर इन्स्टॉलेशन करून टाका, जेणेकरून आपण पब्लिकली ॲक्सेस करून बघू शकतो. स्क्रिप्ट आपल्याकडे अवेलेबल आहे, ते पण तुम्ही यूज केली तरी चालेल. कीप इट अ होस्ट नेम हिअर. आणि आणखी काही चुकीचं केलं होतं का आपण? PPT गेट अपडेट मध्ये व्हायला याची गरज नाही आहे. APT get installed Apache 2, systemctl start Apache 2, enable echo var www html index.html. क्लिअर आहे? ओके. सो एवढं करून घेऊ आणि देन इन्स्टॉल. आता एक इन्स्टन्स जो तुम्ही क्रिएट केला आहे तो कुठे क्रिएट केला आहे? तुमच्या पब्लिक सबनेट मध्ये. दिस virtual machine you have just created now. क्लिअर? तर हा एक एन्व्हायरमेंट समजला. VPC झालाय, सबनेट झाला, सबनेटच्या आतमध्ये व्हर्च्युअल मशीन. आता या व्हर्च्युअल मशीनला आपल्याला ऍक्सेस करायचा आहे इंटरनेटवर. ऍक्सेस करू शकणार का आपण? करू शकणार का? IEW क्रिएट केलाय का आपण? राउट टेबल आहे आपल्याकडे, ऍक्सेस होईल. लेट्स सी, चेक. EC2 ची पब्लिक IP हिट करून बघू. हा दिसतोय माझा इन्स्टन्स, हा स्टार्ट होते. तोपर्यंत आपण काय करणार? VPC मध्ये येणार, राउट टेबल चेक करून घेऊ. राउट टेबल VPC आणि सबनेट बद्दल आपण डिस्कस केला आहे. सो लेट्स कम टू राउट टेबल. ते राउट टेबल कुठला आहे? एक डिफॉल्ट VPC चा डिफॉल्ट राउट टेबल
आणि एक आपल्या VPCचा एक डिफॉल्ट राऊट टेबल. जेव्हा VPC क्रिएट होते एक बाय डिफॉल्ट राऊट टेबल त्याच नावाने क्रिएट होतोय. दिसतंय तुम्हाला इथे माय VPC ला कनेक्टेड राऊट टेबल आहे. ओके, एक तर तुम्ही याच राऊट टेबलला यूज करू शकता कशासाठी, तुमचा पाथ इंटरनेट पर्यंतचा जाण्याचा देण्यासाठी. अदरवाइज यू कॅन क्रिएट अ न्यू वन. बट त्याला ते पण सांगावं लागेल की नवीन तो क्रिएट करताय तुम्ही, बट कुठे लावायचा आहे, कुठे लावायचं आहे, काय दिसतंय तिथे, आपल्या VPC साठी क्रिएट करायचं. कळलं का? सो माय VPC माय राऊट, माय VPC माय राऊट. करेक्ट. VPCच्या जागी लाईफ नका लावू, फक्त VPCच्या जागेवर काय नाही लावायचं, लाईफ नका लावू. सो VPC आपला माय VPC, देन टॅग्स तो ऑटोमॅटिक घेतोय, कॅप्चर करतोय, क्रिएट राऊट टेबल. सेपरेट राऊट टेबल असणं चांगलं आहे, कारण काय करणार आपण वेगवेगळ्या गोष्टी बघणार आहोत इथे, तर सेपरेट राऊट टेबल्स क्रिएट करू, काय प्रॉब्लेम होणार नाही. आपल्या VPC साठी करतोय एवढं लक्षात ठेवायचं. ओके, सो राऊट टेबल क्रिएट झाला आपला. बट यांच्याकडे पाथ आहे का, याच्याकडे पाथ आहे का अजून, कुठे जायचा, इंटरनेटवर जायचा, कसं करणार, कसं जाणार, इंटरनेट गेटवे अटॅच करावं लागेल. बट इंटरनेट गेटवे क्रिएटेड आहे का, हा तर डिफॉल्ट वाला आहे, अटॅच्ड मोड मध्ये आहे. कुणाला अटॅच्ड आहे, डिफॉल्ट VPC ला. आपण केलाय का क्रिएट, नाही. सो क्रिएट वन, माय VPC माय IGW. क्लिअर? तुम्हाला कन्फ्युजन नको म्हणून मी नाव पण व्यवस्थित देतोय. सो क्रिएट आहे, क्रिएट झाला. बट स्टेटस काय आहे, डिटॅच मोड मध्ये. आता हा कुणाला द्यायला लागणार आहे, राऊट टेबलला, आणि राऊट टेबल VPC, बरोबर का. बघू आता अटॅच मोड मध्ये काय येतं, याला अटॅच टू VPC. तर मी तुम्हाला डायग्राम मध्ये काय बोललोय, हा कशावर असतो, VPC वर असतो, बरोबर का. सो इथे काय करणार आता आपण, तेच करणार ना, अटॅच टू VPC, और यू कॅन गो डायरेक्ट फ्रॉम ऍक्शन्स. तसा डायरेक्ट ऑप्शन अवेलेबल आहे, बट ऍक्शन्स मध्ये पण अवेलेबल आहे. कळलं? सो काय करणार, दोन पैकी कुठलाही ऑप्शन यूज करा. अटॅच टू VPC, पण कोणत्या VPC ला, माय VPC ला. एकच VPC ला एकच IGW अटॅच होतो. तर इथे दुसरा VPC दिसत आहे का, कारण त्याला ऑलरेडी एक IGW अटॅच्ड आहे. दुसरा करणार का, नाही. सो हे कन्सेप्ट पण लक्षात ठेवायचे. कमांड लाईन इंटरफेसची आपल्याला गरज नाही, एवढंच करायचं, अटॅच इंटरनेट गेटवे. इंटरनेट गेटवे पर्यंत आता राऊट टेबल कसं जाणार, पाहत आहे का त्याच्याकडे अवेलेबल, इंटरनेट गेटवे क्रिएट झालाय, राऊट टेबल पण अवेलेबल आहे. पण हा इथून काही कनेक्टिव्हिटी आहे का, यांची कनेक्टिव्हिटी द्यावी लागेल ना, बरोबर की नाही. तर ती कनेक्टिव्हिटी कशी देणार, युजिंग राऊट टेबल. राऊट टेबल ला सांगायचं आहे की आपल्याला कुठे जायचं आहे, IGW कडे जायचं आहे. तर कसं जाणार, तो सिलेक्ट अवर राऊट टेबल, दिस वन. इथे राऊट दिसत आहे खाली, एडिट राऊट्स, ऍड राऊट. आता इथे सांगायचं आहे आपल्याला की जायचं कुठे आहे, मला पब्लिक मध्ये. कोणा थ्रू जायचं आहे, कळलं? क्या बात आहे. इंटरनेट गेटवे लोकल काय आहे का, लोकल म्हणजेच काय झाला, VPC झाला. याने ऑटोमॅटिक कॅप्चर केलाय, नेटवर्क दिलेला आहे. हा VPC नेटवर्क आहे ना, हा VPC नेटवर्क आहे. VPC नेटवर्क लोकली काम करू शकतो, ते त्याने ऑलरेडी सेट केलेलं आहे, त्याला आपल्याला काही छेडायचं नाही. नवीन रूल ऍड करणार, पब्लिक वर जायचंय. कुठून, डेस्टिनेशन म्हणा, बघा डेस्टिनेशन आहे, तर डेस्टिनेशन पब्लिक आहे आपली. आणि कशा थ्रू जाणार, इंटरनेट गेटवे थ्रू. बस, बाकी काही एक्स्ट्रा करायची गरज नाहीये. सेव्ह द चेंजेस.
अच्छा, IGW सिलेक्ट केला नाही ना अजून आपण, जो क्रिएट केलाय तो सिलेक्ट करा. इंटरनेट गेटवे थ्रू जायचं आहे, बट आपल्याकडे इंटरनेट गेटवे कोणता तिथं ते दाखवावं लागेल. सिलेक्टेड. क्लिअर. डन. आता तुम्ही असं काही बघितलं असेल की इंटरनेटवरून तुमचा एखादा इन्स्टन्स आहे, इन्स्टन्सचा तुम्ही पब्लिकली ॲक्सेस करू शकत नाही आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या, बट तुम्ही हे जर गोष्टी चेक नाही केल्या, हे जर गोष्टी तुमच्या सिस्टममध्ये नसेल, तुमच्या AWS रिजनमध्ये बरोबर नसणार, तर तुम्ही ॲक्सेस करू शकणार नाही. आता झालं. आता तुम्ही याचा IP हिट करा, इझिली तुम्ही ॲक्सेस करू शकणार. HTTP टाकलं होतं ना. आता काय इश्यू आला असेल, त्याला इंटरनेटचा ॲक्सेसच नव्हतं, तर त्याने डाउनलोड काय केलं असणार का, काहीच डाउनलोड केलेलं नसेल. केलं असेल म्हणून इन्स्टन्स वगैरे लॉन्च करायच्या आधी आपला सेटअप, नेटवर्क सेटअप व्यवस्थित असायला पाहिजे, इंटरनेटचा ॲक्सेस वगैरे व्यवस्थित असायला पाहिजे, IGW आपला राऊट टेबल कनेक्टिव्हिटी प्रॉपर असली पाहिजे. त्यानंतरच तुम्ही स्क्रिप्ट वगैरे टाका. कुठे, EC2. आता तो होतोय का ॲक्सेस, नाही होतो. कळलं. काही देणार का, होईल तर चांगली गोष्ट आहे. ऑटो लोड होत असेल तर व्हेरी गुड, बट माझा कन्सर्न तो आहे, नाहीच होणार. तो रिफ्रेश मोडवर जाणार होणार नाही. तो असं करतोय ना, तो थोडं कन्फ्युजन क्रिएट करतोय. ठीक आहे, बट होत नाहीये, तो फक्त रिफ्रेश मोडमध्ये आहे, बाकी काही नाही. ओके, तो तुम्हाला कळलं. आता काय करावं लागेल, आता याच्यावर इन्स्टॉल जेव्हा आपण करतो, apt get इन्स्टॉल करतो, तर तो ऍक्च्युली इन्स्टॉल कुठून करतो, पब्लिक वरून करतो ना. पण पब्लिकचा ऍक्सेस दिला होता का आपण याला, नाही, नंतर न दिलं. अंडरस्टूड द कन्सेप्ट. पब्लिकचा ऍक्सेस होता का, IGW अटॅच केलेला होता का, नाही. IGW अटॅच करायच्या आधीच आपला इन्स्टन्स आपण क्रिएट केलेला, तर तो इंटरनेटवर जाणारच नाही ना. IGW आपण आता अटॅच केलेला आहे, तर आता जर आपण न्यू इन्स्टन्स क्रिएट केला आणि त्याच्यात स्क्रिप्ट रन केली, तर ती परफेक्टली एक्झिक्यूट होईल. ट्राय करून घेऊ. परत एक इन्स्टन्स लॉन्च करू, पण जेवढे लॉन्च करणार तेवढे डिलीट पण करा. नाहीतर सूरज सर तुम्ही लॉन्च करत चालले, ते आलंच ना, $100 वरती काहीतरी आहे. ऑनलाईन मध्ये सर्वांना आवाज आणि स्क्रीन विजिबल आहे प्रॉपर. रोहिणी, वैष्णवी, विनायक, योगेश. ओके, गुड. अगेन एक इन्स्टन्स लॉन्च करू, त्याच्यात अगेन सेम स्क्रिप्ट टाकू, नाहीतर लिहून घेऊ आपण स्क्रिप्ट मध्ये काही इश्यू असेल तर. ठीक आहे, नाही आता कॉपीच करायची. माय काय करणार, न्यू आफ्टर IGW. ठीक आहे, नाव इन्स्टन्स देतो याला. ठीक आहे, क्लिअर. माय न्यू इन्स्टन्स आफ्टर IGW असं नाव देऊ आपण, आयडेंटिफिकेशन प्रॉपर होऊन जाईल आपलं.
नेटवर्क एडिट काय पाहिजे, माय VPC. सबनेट कोणता पाहिजे, पब्लिक. इनेबल आहे ऑटोमॅटिक. सिक्युरिटी ग्रुप ऑलरेडी आपण क्रिएट केला आहे, तोच ॲक्सेस करू. माय VPC याची ॲडव्हान्स मध्ये जाऊन आपण आपली स्क्रिप्ट रन करून बघून टाकू. हीच आहे. सो कॉपी. सर्व्हर अनरिचेबल असं काहीतरी ऑप्शन द्यायला पाहिजे, एरर द्यायला पाहिजे, नाहीतर sudo apt-get काय झालं, क्रिएट केलं आपण मग बॅक केलं काय, हा बॅक गेला. पूर्ण कन्सेप्ट अजून परत लावू आपण, काय हरकत नाही. बॅक निघून गेलं ते. ओके, आता आपल्याकडे उबंतूची स्क्रिप्ट आहे म्हणून उबंतू सिलेक्ट करतोय, नाहीतर तुम्ही दुसरं पण युसेस करू शकता. इट्स ऑन यू. त्याच्यातला सर्व्हर इन्स्टॉल करायचं आणि प्रॅक्टिस करायचं. रेड हॅट पण यूज करू शकता, वाला पण कन्सेप्ट आहे आपल्याकडे. बट काय होतंय, रेड हॅटमध्ये अपडेटेडमध्ये DNF वाली कमांड पण यूज होते. पॅकेज मॅनेजर आपल्याला माहिती राहत नाही. CentOS मध्ये पण अपडेट आला आहे आणि रेड हॅटमध्ये पण अपडेट आलेला आहे. यूज होईलच असं नाही आहे, DNF यूज होतो. सो तेवढं लक्ष घेऊन काम करा. नेटवर्क आय होप तुम्हाला हे समजलंय आपण काय केलंय. स्पेलिंग वगैरे कुठे मिस्टेक आहे का बघून घ्या. Without IGW and now with IGW. Public IP open, try to hit. इन्स्टॉल झालं की इथे पण ॲक्सेस होईल. सो थोडासा वाट पाहावी लागेल आपल्याला. हा थोडी वाट पाहावी लागेल. आणखी एक इन्स्टन्स आपण क्रिएट करू कुठे, प्रायव्हेट सबनेटमध्ये. तर प्रायव्हेट सबनेटमध्ये जर इन्स्टन्स आपण ॲक्सेस क्रिएट केलाय, त्याचा ॲक्सेस कसा घेणार. युझिंग नॅट गेटवे पब्लिक ॲक्सेस करू शकतो, बट त्याला डायरेक्ट आपल्याला कनेक्ट करायचं आहे तर काय करणार. त्याला कनेक्ट करायचं असेल तर काय करणार. स्क्रिप्ट रन करतोय की नाही करत आहे. ओके, एक सेमच IP घेतलाय रे आपण आपल्या तो आफ्टर IGWचा IP पाहिजे 54. तुमचं लक्ष पण नाही आहे, माझं पण लक्ष नाही राहिलं. होईल. HTTPS आहे इथे, ते काढून घेऊ आणि ट्राय करू.
आता का बरं होत नाहीये, आणखी इश्यू आहे ना. ओके, तर आता राऊट टेबल दिसतोय. राऊट टेबल आहे. राऊट टेबल मध्ये एक ऑप्शन आहे सबनेट असोसिएशन. काय ऑप्शन आहे इथे? सबनेट असोसिएशन. आपण काय केलं आहे, इथपर्यंत तर आलोय, ह्या दोन गोष्टी तर झाल्या आपल्या. पण ह्या राऊट टेबलला सांगितलंय का की कोणत्या सबनेटला ऍक्सेस करायला द्यायचं आहे? या राऊट टेबलकडे इन्फॉर्मेशन आहे का? नाही आहे. आता लेट्स कन्सिडर करा ही लाईन नाही आहे इथे लागलेली. हा राऊट टेबल असाच कुठेतरी हवेत अवेलेबल आहे, VPC मध्ये आहे. बट VPC मध्ये आता याला माहिती नाहीये की कोणत्या इन्स्टन्सला पब्लिककडे घेऊन जायचं, कोणत्या सबनेटला पब्लिककडे घेऊन जायचंय, माहिती आहे का? नाही. तर आता काय करावं लागेल, हा कनेक्टिव्हिटी बनवावी लागेल. तर ते करू आपण युजिंग असोसिएशन. सबनेट कुठलाही असोसिएट नाहीये, तर एडिट सबनेट असोसिएशन मध्ये जाणार. कोणता करणार? पब्लिक. या राऊट टेबल साठी हा पब्लिक सबनेट, सेव्ह असोसिएशन. अंडरस्टूड? ठीक आहे, लेट मी चेक नाउ. आपल्या स्क्रिप्टचा पण इश्यू असू शकतो. पोर्ट नंबर अवेलेबल केलाय की नाही केलाय आपण? केलाय ना 80 पोर्ट नंबर अवेलेबल आहे. परत एक इन्स्टन्स क्रिएट करू. आता असोसिएट पण केलाय. ठीक आहे, न्यू वन, फक्त असं काहीतरी नाव देतोय न्यू. ठीक आहे ना, आफ्टर असोसिएशन. ओके, ठीक आहे. AWS लिनक्स घ्या किंवा उबंतू घ्या, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू कीप हिअर. आता हे जे चेक करायचं असेल तर इथे दिसतोय तुम्हाला राऊट. VPC मध्ये यायचं. VPC मध्ये रिसोर्स मॅप मध्ये यायचं. ठीक आहे, रिसोर्स मॅप मध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल VPC. हा VPC, हे दोन सबनेट, हे दोन्ही सबनेट कोणाला कनेक्टेड आहे? राऊट टेबलला कनेक्टेड आहे. आणि हे कुठे चालले आहेत? IGW कडे चालले आहेत. ठीक आहे, IGW म्हणजेच इंटरनेटवर चालले. तर आपलं सबनेट असोसिएशन व्यवस्थित आहे. सी, VPC चे दोन्ही सबनेट आणि राऊट टेबल कनेक्टिव्हिटी आणि IGW कनेक्टिव्हिटी दिसलाय मॅम? बरोबर, कनेक्टिव्हिटी आपली सगळी बरोबर झालेली आहे. सबनेट आपण पब्लिक वाला, routes, IGW and VPC. आपली स्क्रिप्टच रन नाही झाली का काय माहिती नाही. तुमच्या केसमध्ये असं होणार नाही, तुम्ही एक्सेस करून बघा प्रॉपरली. VPC बघा, जेव्हा आपण प्रायव्हेट सबनेटला सिलेक्ट करतोय, प्रायव्हेट सबनेटला जेव्हा सिलेक्ट करतोय तेव्हा काय दिसतंय इथे? डिसेबल. आणि जर आपण चेंज केलं तर काय होतंय? ते इनेबल होतंय, कारण आपण ऑप्शन अवेलेबल ठेवलेला आहे. ओके, आपण टाईप करू. ठीक आहे, होऊ शकते त्याच्यात काही इश्यू असेल. /bin/bash
काय असणार आहे apt हायफन गेट अपडेट हा sudo देन त्यानंतर sudo systemctl सॉरी apt हायफन गेट install apache apache 2 हायफन y sudo pt हायफन गेट सॉरी systemctl start apache 2 sudo system ctl enable apache 2 आणखी काय असते इको मध्ये काय करतो आपण h1 मध्ये देऊ hello my vpc instance ठीक आहे असंच काहीतरी नाव देतोय आपण क्लोज करू h1 मध्ये कारण आपल्याला मोठा हेडिंग यायला पाहिजे आणि कुठे टाकतो याला /var मध्ये www मध्ये /html मध्ये index.html मध्ये काय हा दिलं ठीक आहे काही हरकत नाही $host name ओके launch instance तर गोष्टी समजल्या तुम्हाला इथे कशा डायग्राम आहे ह्या डायग्रामला आपण फॉलो केलाय IGW राउट टेबल VPC सबनेट्स अँड व्हर्च्युअल मशीन इंटरनेटवर कशी जाणार ते तिथपर्यंत आपण बघितलेलं आहे नेक्स्ट आहे जर आपला या प्रायव्हेट सबनेटमध्ये जर एक प्रायव्हेट इन्स्टन्स असेल तर त्याचा ऍक्सेस कसा घ्यायचा काय करणार तुम्ही त्याला इंटरनेटवर पाठवायचं असेल तर तुम्ही काय करणार नॅट गेटवेचा यूज करणार बट विदाउट नॅट गेटवे जर याला ऍक्सेस करायचं असेल तर हे सबनेट्स दोन्हीही कोणाची कनेक्टिव्हिटी आहे कोणाचे पार्ट्स आहेत या VPC चे आता मला एक सांगा मी इथे आहे श्रीश्वर त्या साईडला मी जाऊन त्यांच्यासोबत बोलू नाही शकणार का की मला इथून कॉल लावायची गरज पडेल मी जाऊन बोलू शकतो ना होऊ शकते ना कनेक्टिव्हिटी बरोबर आहे की ही एक बिल्डिंग आहे या बिल्डिंगच्या आतमध्ये आम्ही 2 पर्सन अवेलेबल आहोत आम्ही एकमेकांना कम्युनिकेट करू शकतो तर इथे सुद्धा तेच होणार दोन्ही सबनेट एकमेकांना कम्युनिकेट करू शकतात कळलं का लक्षात त्यांना पब्लिक IP ची गरज नाहीये ह्या दोघांना कम्युनिकेट करायसाठी कुठल्याही इंटरनेटची गरज पडणार नाही तसंच यामध्ये जर एक व्हर्च्युअल मशीन आहे आणि यामध्ये दुसरी व्हर्च्युअल मशीन आहे हे दोघेही एकमेकांना कम्युनिकेट करू शकेल बट काय करावं लागेल याला ऍक्सेस करायचं असेल तर या मशीन मधून ऍक्सेस करू शकतो कसा फ्लो होणार आहे समजलं का ह्या मशीनचा ऍक्सेस आपल्याकडे आहे पब्लिक सबनेट मधल्या व्हर्च्युअल मशीनचा ऍक्सेस कोणत्या मशीनचा नाहीये प्रायव्हेट तर या मशीनला आपण या व्हर्च्युअल मशीन मध्ये ऍक्सेस करू शकणार युजिंग SSH करू शकतो या मशीन मध्ये याचा SSH घेऊ शकतो की नाही प्रायव्हेटचा काय करावं लागेल याला पब्लिक IP तर नाहीये तर याची प्रायव्हेट IP यूज करायची काय ऍक्सेस करणार आपण प्रायव्हेट IP इंटरनेट काय सांगितलं तुम्ही तुम्हाला नेटवर्क इंटरफेस प्रायव्हेट IPs सांगितलंय ना मी तुम्हाला हा तर प्रायव्हेट IP चा यूज करून आपण काय करणार मग या मशीनचा ऍक्सेस इकडे घेणार आणि देन वी कॅन डू आवर डेटाबेस वर्क कळलं आता तुमचा हा टास्क आहे की दोन्ही सबनेट क्रिएट करायचे एक पब्लिक सबनेट मध्ये ही मशीन क्रिएट करायची प्रायव्हेट सबनेट मध्ये ही मशीन क्रिएट करायची आणि या मशीनचा ऍक्सेस काय करणार इकडे घ्यायचा ऑप्शन पण आहे SSH बट हाऊ ते आता तुमचा टास्क आहे मी वेळेवेळेवर तुम्हाला टास्क देत चाललोय
तर असं नका म्हणू की तुमची प्रॅक्टिस होत नाही आहे सर, तुम्ही टास्क नाही देत आहे किंवा मला काही वेगळे प्रोजेक्ट नाही भेटत आहे. हे तुमच्यासाठीच आहे. कळलं? नाही जमलं तर मला सांगा, मी करून दाखवतो. कळलं? हां. डायग्राम ऑलरेडी आहे तुमच्याकडे? काढली आहे की समजली आहे ते सांगा. सी आला आहे? सबनेट असोसिएट केलं ना त्याच्यानंतर, तर हे मुद्दामच केलंय मी, पण तुम्ही पण ट्राय करा याच पद्धतीने जसं मी केलंय, काय प्रॉब्लेम होणार नाही. सबनेट असोसिएट झालाय, आता आपण ऍक्सेस करू शकतो, म्हणजेच आपला व्हीपीसी नेटवर्क प्रॉपरली काम करतं. क्लिअर झालं? ओके. सो हा जो डायग्राम आहे, हा एवढा पोर्शन आपला इकडे काम केलेला आहे. आता आपला पार्ट आहे काय, प्रायव्हेट मध्ये एक मशीन क्रिएट करणे आणि त्याला ऍक्सेस करून बघणे या मशीन मध्ये. इंटरनेटची तो गोष्ट दूरची वेगळी गोष्ट आहे, नॅट गेटवेचा आपण नंतर न देऊ, पण इथे डेटाबेस तर क्रिएट करावा लागेल. या मशीन मध्ये डेटाबेस असेल तरच तो आपण प्रायव्हेट ठेवू. त्यामध्ये प्रायव्हेट ठेवण्याला काहीच नाही आहे, तर प्रायव्हेट काय कसं राहणार ते, बरोबर की नाही? तर याला काय करणार आता आपण, याच्यात एखादा डेटाबेस इन्स्टॉल करून ठेवा. क्लिअर आहे? त्यानंतर तुम्ही काय करणार, याला इथे ऍक्सेस करा, होत आहे का, व्यवस्थित काम करू शकतो का, डेटाबेस क्रिएट करू शकतो का, इनफ, वेल वेल गुड. बट आता अशी कंडिशन असेल तुमच्याकडे की यार काहीतरी इथे डाउनलोड करायला लागेल, काहीतरी डाउनलोड करावं लागेल, अपडेट करायची गरज आहे. ठीक आहे, आपण या मशीन मधून इथे पॅकेजेस टाकू शकतो, बट याला एखाद्या टायमाला इंटरनेटवर जाऊन काही न्यू अपडेट्स आणायचे असेल तर हा इंटरनेटवर जाऊ शकेल का? नाही. मग त्या कंडिशन मध्ये नॅट गेटवे यूज करणार, आणि नॅट गेटवे कुणाला असोसिएट असेल, या पब्लिक सबनेटला. कळलं? तर नॅट गेटवे स्वतःसाठी एक न्यू पब्लिक आयपी अलॉट करेल आणि देन या प्रायव्हेट व्हर्च्युअल मशीनला इंटरनेटचा ऍक्सेस देईल. ह्या नॅट गेटवे साठी सुद्धा आपल्याला एक सेपरेट राऊट टेबल क्रिएट करावं लागेल. आपण काय करणार आहोत, एनिवेअर करणार आहोत ना, तर काय होईल, प्रत्येक वेळेस 0.0.0, प्रत्येक वेळेस 0.0.0 ओव्हरलॅप होणार ना. तर त्यासाठी आपण काय करू, सेपरेट सेपरेट राऊट टेबल्स क्रिएट करू. कळलंय? पक्का? तर तुम्ही कोणता टास्क करणार आहात, या मशीनचा या मशीन मध्ये ऍक्सेस घेणे, प्रायव्हेट वाल्या मशीनचा इथे ऍक्सेस घेणे. आता ते कसं करणार तुम्ही ते मला सांगा. SSH ऑप्शन आहे तुमच्याकडे, काय कसला पाथ, नॅट गेटवे थ्रू आपल्याला आता नाही काय करायचंय, नॅट गेटवे यूज नाही करायचंय ना. काढा, तुम्ही नॅट गेटवे नाही आहे असं कन्सिडर करा. नॅट गेटवे आहेच नाही इथे, नॅट गेटवे आहेच नाही, काढून टाकू का? काढला. हा मशीनचा डायरेक्ट ऍक्सेस कुठे घ्यायचा आहे, या मशीन मध्ये घ्यायचं, आणि प्रायव्हेटच राहणार. हे इथे प्रायव्हेटच आहे, हा अजून पब्लिकली गेलेला नाहीये कुठे इंटरनेटवर. पब्लिकवर जाण्याचा मार्ग कोणाकडे आहे, या व्हर्च्युअल मशीनला आहे. तर हे जाऊ शकते, पण हे जाऊ शकत नाही, प्रायव्हेट इन्स्टन्स मध्ये राहणार, प्रायव्हेट सबनेट मध्ये राहणार. कसं करायचं ते समजून घ्या, मी मला सांगा. आज संडे आहे, आज झाला पाहिजे, सर्वांना काही काम नाही आहे, आज व्हायला पाहिजे. नाही जमलं तर मग मी आहे ना सांगा. दोन ऑप्शन यूज करू शकता, सेम की पेअर और SSH की चेन. SSH की चेन काय करणार इथे, आता क्लू पण देऊन देतोय तुम्हाला, आणि तरी जर तुमचं उद्या नाही होत आहे म्हणजे तुम्ही काहीच करत नाही. काय करणार तुम्ही इथे, SSH की चेन करणार. SSH की चेन करून एक जी इथे की जनरेट होणार, पब्लिक की तुम्ही कुणाला देणार, या मशीनला देणार. प्रायव्हेट की आहे याच्याकडे, मग तर ऍक्सेस करू शकेल. आता ते कसं द्यायचं, काय करायचं ते तुम्ही बघा. कळलं का? आणि राहिली सेम की पेअर,
तर हा जो इन्स्टन्स आहे या इन्स्टन्सला मी सेम की पेअर दिलेली आहे बघा. लेट्स कन्सिडर करा हे सेम की पेअर आहे ID_RSA. तर हे की पेअर कुठली आहे? पब्लिक की पेअर आहे. आणि याची प्रायव्हेट की कुठे आहे? माझ्या लॅपटॉपमध्ये. पब्लिक की पण माझ्या लॅपटॉपमध्ये, प्रायव्हेट की पण माझ्या लॅपटॉपमध्ये, बरोबर. आणि पब्लिक की मी आता ती कुणाला दिली? याला. प्रायव्हेट की कुठे आहे? माझ्या लॅपटॉपमध्ये. ती लॅपटॉप मधली पब्लिक की कुठे टाकणार? सॉरी, प्रायव्हेट की कुठे टाकणार? या मशीन मध्ये. कारण याची माझ्याकडे पब्लिक IP पण अवेलेबल आहे. तर यामध्ये मी प्रायव्हेट की टाकू शकतो. कळलं? युजिंग SCP कमांड्स. SCP कमांड माहिती आहे का? सिक्युअर कॉपी. एक्सप्लोर करा मग आज. कळलं? SCP कमांडने मी माझ्या लॅपटॉप मधली की यामध्ये टाकू शकतो. देन यामधली की यूज करून मी याचा ऍक्सेस करू शकतो. याला पब्लिक की ऑलरेडी मी दिली. सेम माझ्या लॅपटॉप मध्ये जी पब्लिक की आहे तीच पब्लिक की मी याला दिली आहे. माझ्या लॅपटॉप मध्ये जी प्रायव्हेट की आहे ती प्रायव्हेट की मी इथे टाकतोय, या मशीन मध्ये टाकतोय. ओके. आणि या मशीन मध्ये प्रायव्हेट की आहे, या मशीन मध्ये पब्लिक की आहे. तर मी इझिली याचा SSH घेऊ शकणार. आता एवढं सांगितलेलं आहे. आता करून बघा. होईल? ठीक आहे. तर मी हे काय करणार? ऑटोमॅटिक तुमचं कव्हरअप झालंय असं कन्सिडर करणार. आणि याच्यानंतरचा टॉपिक आपण बघू मग. होईल? नॅट गेटवे डायरेक्ट अप्लाय करून बघू. पण या मशीनचा ऍक्सेस घेता आला पाहिजे तुम्हाला. हे मेन कन्सेप्ट आहे. प्रायव्हेटली युजिंग दिस मशीन. क्लिअर? कन्फ्युजन? अंकिता, साधना, भावना, पवार, हा, आणखी यादव, कार्तिक, निखिल, तुझं सरनेम? जयस्वाल. अच्छा, अंकित जयस्वाल, अक्षित जयस्वाल. ते सर्वांना समजलंय? ऑनलाईन मध्ये रोहिणी, वैष्णवी, विनायक, योगेश. ओके. सो एवढा कन्सेप्ट करा. उद्या आपण नॅट गेटवे बघू. आत्ताच झालं असतं बट तुमच्या डोक्याच्या वरतून नको जायला सगळ्या गोष्टी. सो एवढं प्रॅक्टिस करा आधी. आता हे जे 3 इन्स्टन्सेस क्रिएट केलेले आहे तुम्हाला दाखवण्यासाठी, ते मी काय करतोय? टर्मिनेट करतोय. वेब सर्व्हरची गरज आहे मला. इंटरेस्ट आला का थोडासा? ओके. तर काय होतं, सगळं ह्या VPC वर कनेक्टेड, पूर्ण डिपेंड आहे. आपण इंटरनेटवर जाणार नाही, हे जाणार, हे कसलं आहे? पूर्ण VPC वर डिपेंड आहे. हा असतो तुमचा क्लाउड नेटवर्क. काय आहे हा? क्लाउड नेटवर्क. जर कोणी क्वेश्चन केला चुकून, हाऊ क्लाउड नेटवर्क वर्क्स, सो VPC एक्सप्लेन करून सांगायचं त्याला. ओके. VPC नेटवर्क, राऊट टेबल, IGW हे जर असेल सर तुमच्याकडे, तर तुम्ही इंटरनेटवर जाऊ शकता. असा क्लाउड नेटवर्क काम करतो. तुम्हाला प्रायव्हेट पाहिजे, सगळं प्रायव्हेट तुम्ही ऍक्सेस करा, काय प्रॉब्लेम नाही. बट इंटरनेटवर जायचं असेल तर IGW वगैरे लागेल. तुम्हाला ACL अप्लाय करायला लागेल. कोण जाणार, कोण नाही जाणार, कोणता पोर्ट नंबर अलाउ करायचा आहे, कोणता नाही करायचा आहे, तर इथे एक एक्स्ट्रा ऑप्शन मिळतं तुम्हाला. नेटवर्क ACL वाला ऑप्शन मिळतं. हे सगळं समजून सांगायचं मग. क्लाउड नेटवर्क. ठीक आहे. आता जे लिनक्स मध्ये केलंय नेटवर्किंग, ते इथे मॅच होत आहे. ते तर ग्राउंड लेवलचं झालं, मशीन लेवलवरचं झालं. पण आता क्लाउड लेवलवरचं कसं होतंय ते समजलं? थोडं इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला इंटरेस्ट येतोय की नाही? मी क्रिटिकल लँग्वेज मध्ये बोललोय का? मग ठीक आहे. तो आज इथेच थांबू आपण.